नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात आपण केवळ इतिहासातील तारखा किंवा विज्ञानातील अवघड समीकरणं पाठांतर करणार नाही आहोत, तर आपण अनुभवणार आहोत एका अशा विद्यार्थ्याची गोष्ट ज्याने खऱ्या अर्थानं एका संपूर्ण राष्ट्राचा इतिहास आणि भविष्य दोन्ही बदलून टाकलं. एका मोठ्या स्वप्नांनी भारलेल्या मुलाचा प्रवास, ज्याने परदेशात जाऊन शिक्षण घेतलं, अज्ञाताचा शोध घेतला आणि आपल्या देशासाठी काहीतरी भव्य उभारण्याची प्रबळ इच्छाशक्ती दाखवली. चला तर मग या अद्भुत प्रवासाची सुरुवात करूया. पण पुढे जाण्याआधी एक मोठा प्रश्न स्वतःला विचारूया. भारतासारख्या नुकत्याच स्वतंत्र झालेल्या देशात, जिथे अनेक मूलभूत गरजांचा प्रश्न आवासून उभा होता, तिथे एवढ्या मोठ्या अणुक्रांतीची ठिणगी कोणी आणि कशी पेटवली? एकच व्यक्ती संपूर्ण देशाच्या वैज्ञानिक प्रगतीचा पाया कसा रचू शकते? हे खरंच शक्य आहे का? याच गूढ आणि साहसी प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण डॉक्टर होमी बाबा यांच्या आयुष्याच्या पानांवरून हा प्रवास करणार आहोत. आपल्या कथेचा पहिला टप्पा, द बॉय फ्रॉम बॉम्बे, पाठ्यपुस्तकांच्या थोडं पलीकडे जाऊन एका महान प्रवासाची सुरुवात एका छोट्याशा पावलाने कशी होते ते आता आपण पाहूया. 30 ऑक्टोबर 1909 सालची ही गोष्ट. मुंबईतील एका अत्यंत प्रतिष्ठित आणि उच्च शिक्षित पारशी कुटुंबात एका मुलाचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्याला वाचनाची आणि नवनवीन गोष्टी जाणून घेण्याची प्रचंड आवड होती. कॅथेड्रल अँड जॉन कॉन्व्हेंट स्कूल आणि त्यानंतर मुंबईतील नामांकित एल्फिन्स्टन कॉलेजमधून त्यांनी आपलं प्राथमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. भारतात हा मजबूत पाया रचल्यानंतर 1927 मध्ये हा तरुण मुलगा आपल्या आयुष्यातील एका नव्या प्रवासासाठी इंग्लंडच्या दिशेने केम्ब्रिज विद्यापीठाकडे रवाना झाला. दुसरा टप्पा, भौतिकशास्त्राकडे वळताना. आयुष्यात कधीकधी मार्ग बदलल्याने इतिहास कसा घडतो याचा हा एक अप्रतिम धडा आहे. तुम्हाला माहितीये, अभियांत्रिकीवरून भौतिकशास्त्राकडे झालेलं हे वळण खरोखरच खूप मनोरंजक आहे. केम्ब्रिजमध्ये त्यांनी खरं तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेतला होता. कुटुंबाची तशी इच्छा होती की त्यांनी इंजिनियर व्हावं. पण तिथे गेल्यावर त्यांना तीव्रतेने जाणवलं की त्यांची खरी आवड तर भौतिकशास्त्रात आहे. अभियांत्रिकी सोडून सैद्धांतिक भौतिकशास्त्राकडे वळण्याचा हा धाडसी निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला. शैक्षणिक मार्ग बदलल्याने संपूर्ण जगाचं भविष्य कसं बदलू शकतं हे यावरून आपल्या नक्कीच लक्षात येतं. आणि मग आलं 1934, हे महत्त्वाचं साल. याच वर्षी त्यांनी हे परिवर्तन अधिकृतपणे पूर्ण केलं. 1934 मध्ये कॅम्ब्रिज विद्यापीठातून त्यांनी अणुकेंद्रकीय भौतिकशास्त्रात म्हणजेच न्यूक्लिअर फिजिक्समध्ये आपली PhD पूर्ण केली. आता ते फक्त एक विद्यार्थी राहिले नव्हते, तर विज्ञानाच्या एका अत्यंत प्रगत क्षेत्रात जगातले एक मोठं नाव बनले होते. तिसरा टप्पा, विश्वाची रहस्ये उलगडताना. इथून पुढे त्यांच्या प्रवासाचा वेग खऱ्या अर्थाने वाढतो, जिथे त्यांनी जगातील सर्वोच्च शास्त्रज्ञांसोबत नवीन सिद्धांतांची निर्मिती केली. आता भाभा स्कॅटरिंग म्हणजे नक्की काय? हे नाव भौतिकशास्त्राच्या जागतिक पाठ्यपुस्तकांमध्ये कायमचं कोरलं गेलंय. एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर, जेव्हा अत्यंत सूक्ष्म कण जसे की इलेक्ट्रॉन आणि पॉझिट्रॉन एकमेकांच्या जवळ येतात, तेव्हा ते कसे संवाद साधतात किंवा कसे विखुरले जातात हे सांगणारी ही एक मूलभूत प्रक्रिया आहे. त्यांनी मांडलेल्या गणितीय स्पष्टीकरणामुळे कण भौतिकशास्त्रात खऱ्या अर्थाने एक मोठी क्रांती घडली. इतकंच नाही, तर त्यांनी शास्त्रज्ञ वॉल्टर हिटलर यांच्यासोबत मिळून जे संशोधन केलं ना, ते निव्वळ थक्क करणार होतं. त्यांनी कॉस्मिक रे शॉवरचा सिद्धांत विकसित केला. हे ऐकायला खूप तांत्रिक वाटत असेल, पण कल्पना करा की अंतराळातून येणारे उच्च ऊर्जेचे कण जेव्हा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतात, तेव्हा त्यांचं विभाजन होऊन कणांचा एक मोठा पाऊस कसा पडतो. आकाशात चालणारा हा अदृश्य आणि रोमांचक लाईट शो त्यांनी जगाला गणिताच्या भाषेत समजावून सांगितला. या शोधामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड सन्मान मिळाला. चौथा टप्पा, एका वैज्ञानिक राष्ट्राची उभारणी. युरोपमधील सर्व ज्ञान, अनुभव आणि सन्मान सोबत घेऊन आपला हा नायक एका नुकत्याच स्वतंत्र होऊ पाहणाऱ्या भारताच्या उभारणीसाठी आपल्या मातृभूमीकडे परत येतो. आता हे सर्व कसं घडलं ते बघा. त्यांनी एकामागोमाग एक भारताची वैज्ञानिक पायाभूत सुविधा कशी उभारली हे पाहणं खरंच प्रेरणादायी आहे. पायरी 1, भारतात परतल्यावर त्यांनी लगेचच बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये कॉस्मिक रे रिसर्च इन्स्टिट्यूटची स्थापना केली. पायरी 2, 1945 मध्ये टाटा समूहाच्या मदतीने मुंबईत सुप्रसिद्ध टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च म्हणजेच TIFRची उभारणी केली. आणि पायरी 3, भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना त्यांनी अत्यंत स्पष्ट सल्ला दिला की भारताच्या भविष्यातील औद्योगिक विकासासाठी अणुऊर्जा किती आणि का आवश्यक आहे. यातूनच तुर्भे येथे अणुऊर्जा संशोधन केंद्राचा जन्म झाला, ज्याला आज आपण आदराने भाभा अणु संशोधन केंद्र किंवा BARC म्हणून ओळखतो. पाचवा टप्पा, एक दुःखद शेवट आणि चिरंतन वारसा. प्रत्येक महान कथेला जशी सुरुवात असते तसाच एक अनपेक्षित शेवटही असू शकतो. आपण थोडा वेळ थांबून त्यांच्या आयुष्याच्या या अंताचा विचार करूया. 24 जानेवारी 1966
आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या एका महत्त्वाच्या बैठकीसाठी जिनेवाला जात असताना युरोपमधील माउंट ब्लँक या बर्फाळ पर्वतरांगांमध्ये त्यांच्या विमानाचा अत्यंत भीषण अपघात झाला आणि त्यामध्येच डॉक्टर होमी भाभा यांचं अकाली निधन झालं. हा देशासाठी आणि संपूर्ण जगासाठी एक प्रचंड मोठा धक्का होता. पण जरी तो प्रवास तिथेच थांबला असला तरी त्यांनी पाहिलेलं स्वप्न आणि त्यांची ती उत्तुंग दूरदृष्टी त्या अपघातातूनही जिवंत राहिली. त्यांचा हा वारसा एका वाक्यात अगदी चपखलपणे सांगता येतो: एक प्रतिभावान भौतिकशास्त्रज्ञ ज्यांनी भारताचे वैज्ञानिक भविष्य बदलण्यास मदत केली आणि अणु कार्यक्रमाचा पाया रचला. ते फक्त एक शास्त्रज्ञ नव्हते, तर ते एका नव्या युगाचे शिल्पकार होते. त्यांच्या पश्चात त्यांनी उभारलेल्या संस्थांमधून हजारो नवे शास्त्रज्ञ आणि संशोधक तयार झाले. भारताची आजची जी अणुऊर्जा आणि अंतराळ संशोधनातील प्रगती आपण पाहतो ना, तिची पाळेमुळं डॉक्टर भाभा यांच्या याच दूरदृष्टीच रुजलेली आहेत. सरतेशेवटी आपण एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नासोबत हे विश्लेषण थांबूया. एका मुलाने परदेशात जाऊन शिक्षण घेतलं, स्वतःची आवड जपली आणि ते सर्व ज्ञान आपल्या देशाच्या प्रगतीसाठी पणाला लावलं. एका व्यक्तीचा दृष्टिकोन आजही एखाद्या राष्ट्राचं भविष्य कसं घडवू शकतो, विचार करा. या प्रश्नाचं उत्तर डॉक्टर होमी भाभा यांच्या संपूर्ण जीवनात दडून ठेवलंय. अशा या अफाट प्रवासातून तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना नक्कीच मोठी प्रेरणा मिळत राहील. ज्ञानाची ही भूक अशीच जागृत ठेवा आणि नेहमी शिकत रहा.